सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. अर्जुन मयुरी पर्व 9 भाग 69. मग आज अर्जुनराव फारच घाई गडबडीत होते आणि तिला म्हणाला, मला पटकन चहा देतेस का? मी निघालो. मयुरी म्हणाली, हो आणते. आणि अर्जुनराव म्हणाले, मी चाललो. ती म्हणाली, थांबा हो, आणते ना, इतकी कसली घाई आहे? आणि अर्जुनराव पुन्हा मुद्दाम म्हणाले, मी गेलो. तिने आता कमरेवर हात ठेवला आणि म्हणाली, काय वात्रटपणा सुरू आहे? आता तर देतच नाही चहा. तुम्हाला रोज सकाळी सकाळी माझी मस्करी केल्याशिवाय काही सुचत नाही का? आणि अर्जुनरावांनी पाठीमागून मिठी मारली आणि तिचा गोबरा गाल दातात घेऊन म्हणाले, आता कशी छान दिसते चिडलेली बायको, आणि तुझं हेच रूप बघण्यासाठी तुला इतकं सतवत असतो. आणि मयुरी हसून म्हणाली, तुम्हाला आवडते मी चिडलेली? काहीही तुमचं. कोणाला आवडेल का हो चिडलेली बायको? अर्जुनराव म्हणाले, इतरांचं माहीत नाही, पण मला तर आवडते. आणि इतरांच्या बायका चिडल्यावर चंडिकेसारख्या दिसत असतील, पण माझी बायको क्यूट दिसते. आणि जर इतकं क्यूट चिडणं असेल तर का नाही आवडणार? आणि मग ती चिडली की तिची समजूत काढायला जी मजा येते ना, ती दुसरी कशातच नाही. मयुरी म्हणाली, पण आता तुमच्याकडे वेळ आहे का माझी समजूत काढायला? आणि अर्जुनराव काहीतरी आठवत म्हणाले, अजिबात नाही गं, मी पळालो. तुझ्याकडे आलं ना की कशाचं भानच राहत नाही, इथेच माझा जीव घुटमळतो. असं म्हणून त्यानं तिला सोडली आणि निघाला. तसा तिनं त्याच्या हाताला पकडला आणि म्हणाली, थांबा हो, कुठे पळताय? असं म्हणून तिनं त्याच्या तोंडात ड्रायफ्रूट घालायला सुरुवात केली. आणि आज सगळं थोडं उलटं चाललं होतं. नेहमी तो तिला भरवायचा, आज ती त्याला भरवत होती. आता कोणी का कोणाला भरवेन, आपण एकमेकांची काळजी घेत होते हे महत्त्वाचं. सध्या तो खूप गडबडीत असायचा आणि आता माणूस म्हटलं की विसरणं आलंच, आणि या सगळ्या गोष्टी मिस व्हायच्या. मग तिनं मस्त चहा बनवला. तोपर्यंत ड्रायफ्रूट खाऊन झाले आणि त्याच्या हातात चहा न देता डायनिंग टेबलवर आणून दिला आणि म्हणाली, बसून प्या, काम कुठंही पळून जात नाही. ते आजही आहे आणि उद्याही असणार, कायमच. पण खाणं पिणं करताना गडबड करायची नाही. शेवटी कमवायचं आहे कशासाठी? पोटासाठीच ना. मग व्यवस्थित खायचं प्यायचं. आणि तो मला, चल ठीक आहे, तू म्हणतेस तर तसं करतो. आणि जर कोणी मला म्हणालं की उशीर का झाला तर मी हेच कारण सांगणार. पण मयू, ते म्हणतील की लवकर उठावं, पटकन खावं, पोटभर खावं, पहाटे 5ला उठावं आणि 3 तास खात बसावं, कोण नको म्हणतो? आणि ते असे म्हणाल तर काय सांगू गं? मयुरी हसली आणि म्हणाली, सांगा की मी आळशी आहे आणि माझी बायको माझ्या दुप्पट आळशी आहे. रात्रभर झोपू देत नाही तुम्ही मला, आणि मग उठवायला उशीर होतो. मग त्यानं हसून चहा पिला आणि निघून गेला. मग आता काय, मयुरीचं सगळं रुटीन दिवसभराचं फार निवांतच होतं. एकदा स्वारी घराबाहेर खाऊन पिऊन पडली की ती निवांत असायची. आणि कोमलचा फोन आला आणि म्हणाली, अगं नीतूचा बर्थडे आहे, सगळे या बरं का ताई. तसा मोठा घालणार नव्हतेच, आतापर्यंत सगळे मोठेच घातले, पण आताही जास्त मोठा नाही, आपली गँग तेवढी आहे. आणि मयुरी हसून म्हणाली, कोमल, अगं गँग काय म्हणतेस, टीम म्हण. आणि कोमल म्हणाली, अगं रॉयल गँग हेच नाव शोभून दिसतं, ते टीम वगैरे खूप सभ्य वाटतं. आणि आपल्या टीममध्ये कोण सभ्य आहे सांग बरं? एक जणही नाही. दिसायला कसले रॉयल दिसतात, पण सगळे वात्रट आहेत, एकदम भाजील. आणि ताई या बरं का सगळे, असं म्हणून तिनं फोन ठेवला. आता नेतूच्या बर्थडेचं निमंत्रण रॉयल बॉयजना सुद्धा गेलं. आणि मयुरीच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली, मयू अगं कशी आहेस, मुलं कशी आहेत, आजीची आठवण येते की नाही त्यांना? मयुरी म्हणाली, छान आहेत, आता काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि खेळत असतील. तिची आई म्हणाली, मग सुट्टीला पाठव की माझ्याकडे, कपिलचा मुलगा, तुझी मुलं मी सांभाळते की. मयुरी म्हणाली, आणि मी काय करू? आणि त्यांचे बाबा मुलांना असे पाठवत नाहीत. मयुरीची आई म्हणाली, तुझ्या नवऱ्याचं तर काही बोलूच नको, बायकोला पण पाठवत नाही, मुलांना पण पाठवत नाही, जणू काही आम्हाला नीट सांभाळायला येतच नाही. काय गं, तुझ्या घरी जे आहे ते आमच्या घरी पण आहे ना, खायला प्यायला. लहानाची मोठी तू इथेच झालीस ना, मग इकडे काय येत नाहीस? 2 दिवस ये म्हटलं तरी येत नाही. घडीभर येते आणि लगेच जाते, अशी तिची आई म्हणाली. आणि मयुरी म्हणाली, आई या उन्हाळ्यात येते हां, 1 दिवस येते. तिची आई म्हणाली, दिवस नाही रात्रभर राहायचं,
निदान 2 रात्री तरी. आणि मयुरी म्हणाली, आई दुसऱ्या रात्रीची परवानगी यांच्याकडून घ्यावी लागेल. आणि मयुरीची आई म्हणाली, हेच मला तुझं पटत नाही. तुझं काही चालत नाही का गं त्या घरात? मयुरी हसून म्हणाली, आई अगं सगळं माझं चालतं घरात, पण त्यांच्या मर्जीनं. आणि तिची आई डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, झालं, म्हणजे त्याच्या तंत्रानं चालणारी कळसूत्री भावली आहे तू. ठेव बाई फोन. मला वाटलं मी माझ्या मुलीला फोन केला आहे, पण इथे तर आता फक्त आणि फक्त अर्जुनरावांची बायको आहे हे मी विसरले, असं म्हणून आईनं तर फोनच ठेवला. मग मयुरीनं पुन्हा तिला फोन केला आणि म्हणाली, आई चिडतेस कशाला, येते की तुझ्याकडे. आई म्हणाली, अगं एकुलते एक आहेस म्हणून वाटतं. शेजाऱ्यांच्या पोरी बघ वर्षातून 4-4 वेळा येतात, आठवडाभर तरी राहतात, मग मला नाही का काही वाटणार. मयुरी म्हणाली, आई तुझं बरोबर आहे, पण अगं. आणि तिची आई म्हणाली, काही नाही ते पण बिन मी ऐकून घेणार नाही. आता धोंडा महिना लागेल तर दोघांनीही धोंडा महिन्यात यायचं आहे धोंडा खायला. 2-3 दिवस तरी राहायचं. आणि तुझ्या नवऱ्याला जायचं असेल तर जाऊ दे नाक फुगवून, मी नाही तुला सोडायची. सांग तुझ्या नवऱ्याला, असं तिची आई म्हणाली. आणि हल्ली अर्जुन म्हणतच नव्हती तिची आई, तुझा नवरा असं म्हणायची. आणि मयुरी म्हणाली, बरं देते तुझा निरोप. मग तर झालं. आणि इतक्यात छोटा मुलगा पार्किंगमध्ये धडपडला असेल आणि त्याच्या रडण्याचा आवाज आला. मयुरी खाली पळून गेली आणि तिनं फोन ठेवला. मग संध्याकाळी अर्जुनराव घरी आले. ती म्हणाले, अहो आईने धोंडा खायला बोलवला आहे, जाऊया ना. आणि यावेळी ती जास्त राहण्याचा आग्रह करते. आणि अर्जुनराव म्हणाले, बापरे धोंडा खायला जायचं, म्हणजे आता तुझ्या माहेरचे मला धोंडे मारणार का? आणि जावयानं सन्मानानं ते खायचे, किती छान प्रथा आहे ना. ती म्हणाली, तुमचं आपलं काहीतरीच, प्रत्येक गोष्टीचा विपर्यास करावा तर तुम्ही. आणि मितूच्या बर्थडेचं निमंत्रण आहे ना तुम्हाला, उद्या बर्थडेला जावं लागेल तुम्हाला. हो बाई जाऊया, पण मला कितपत जमेल माहीत नाही, तरीही मी प्रयत्न करतो. मग दुसऱ्या दिवशी नीतूचा बर्थडे होता, सगळे निघाले. आणि अर्जुनरावांना नेमकं काहीतरी काम लागलं. शेतात गेले होते शेततळ्याचं नियोजन करायला. आणि इथं कुक्कुटपालन करायचं, तिथं शेळीपालन करायचं, असं काही बाई सुरू होतं. आणि सतत मयुरीला सांगायचा, मी असं करणार, मी तसं करणार. आणि ती म्हणायची, बरं बरं करा, करा. तिचा कधीच कुठल्या कामाला त्याच्या नियोजनाला नकार नसायचा. तुम्ही करा, मी आहे सोबत, असं म्हणायची. मग सचिननं त्याला फोन केला आणि मला, अर्जुन यार निघायचं आहे, झालं की नाही तुझं, तू कुठे आहेस? अर्जुन म्हणाला, तुम्ही जा पुढे, मयूला घेऊन जा, मी पाठीमागून येतो. सचिन म्हणाला, ओके. आणि मयुरी आणि मुलांना सचिन घेऊन गेला. आणि आता केक कट करायची वेळ झाली तरीसुद्धा अर्जुनराव काही येत नव्हते. राहुलनं फोन केला आणि मला, माकडा तुझं शेपूट कुठं गुंतलंय रे, ये की लवकर, केक कापायचा आहे. अर्जुनराव म्हणाले, मग मी काय केक कापण्याची सुरी घेऊन बसलोय काय, कापा ना, मला वेळ लागेल. राहुल म्हणाला, अरे पण नीतू म्हणतोय की अर्जुन काकांचं गिफ्ट मिळाल्याशिवाय केक कापणार नाही, आता काय करायचं बोल. आणि अर्जुनराव म्हणाले, राहुल तुझं पोरगं पण ना बेरकी आहे. राहुल म्हणाला, अर्जुन काकांवर गेले. आणि अर्जुन हसून म्हणाला, थांब बाबा थोडंसं थांब, आलोच, असं म्हणून सॉरी 15 मिनिटांनी आली. आणि भलं मोठं नीतूचं गिफ्ट त्याच्या हातात दिलं. आणि मग केक कापला. आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणाले, बरं का नीतू, तुझ्यापेक्षा जास्त मोठं गिफ्ट माझ्या गाडीत आहे अभिसाठी, कारण आता अभिचा बर्थडे आहे ना. आणि झालं, नीतूनं पुन्हा भोकाड पसरलं आणि म्हणाला, ते गाडीतलं गिफ्टसुद्धा पाहिजे, म्हणून रडायला लागला. आता गाडीत गिफ्ट नव्हतं, पण अर्जुनरावांनी ओगीच नीतूची खोड काढली होती. आणि मयुरी म्हणाली, काय करावं या माणसाला, ऐकतच नाहीत, कशाला छोट्या मुलाला रडवलं काय माहीत. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं मी त्याचा व्हॉल्यूम चेक करत होतो. आणि आता मी तुला गाडीमध्ये नेऊन दाखवलं नीतूला, तिथं गिफ्ट नव्हतं, पण त्याचा विश्वास बसे ना, तो म्हणायचा तुम्ही दुसरीकडे लपवून ठेवलं आहे, मला आणून द्या. आणि आता कशाचं काय, खूप म्हणजे खूप गोंधळ घातला त्यानं. आणि राहुल मला, अर्जुन काय रे तू ना आला नसतात तरी बरं झालं असतं, भाड्या येतोस आणि असं काहीतरी करतो, आता तू समजव त्या नीतूला.
आणि मग अर्जुनरावांनी मी तू गप्प बस, नाहीतर मी तुला आशू दादासारखा उलटा टांगेल. विचार त्याला मी कसा उलटा टांगतो, असं म्हणून गप्प बसवला. कारण अर्जुनरावांचा मार सगळ्या छोट्यांना माहीत होता. मग छोट्यांची जेवणं झाली, तोपर्यंत मोठे बसले चकना घेऊन. मेघमाली, मयुरीताई यांना टायमिंग द्या, एकदा बसले की उठत नाही. आणि मयुरी म्हणाली, कोमल तूच बोल बाई, 20 मिनिटात या म्हणावं, यांची वाट बघून बघून थकायला होतं. मग कोमलनं सांगितलं की राहुल 20 मिनिटात आवरा बरं का. आणि 20 मिनटं म्हणता म्हणता 40 मिनटं लागली. रॉयल लेडीजने सुद्धा आता गृहीतच धरलं होतं. मग सगळे जेवायला बसले आणि अर्जुनराव म्हणाले, नीतूचा कितवा बर्थडे गं कोमल? कोमल म्हणाली 10वा. अर्जुनराव म्हणाले, म्हणजे तुमच्या लग्नाला 12 वर्ष झाली की? मग इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स काय म्हणतोय, कसा वाटला संसार करताना? कोमल हसून म्हणाली, जिजू असं काय विचारता? आणि खरं सांगू का, मला नवरा डॅशिंग हवा होता, हँडसम हवा होता, गुड लुकिंगसुद्धा, जो फनी असेल, माझी काळजी घेईल, असा केअरिंग हवा होता. आणि अर्जुनराव म्हणाले, समोरून इतक्या अपेक्षा करतेस, मग तुझ्याकडे काय काय क्वालिटी आहे हे बघितलं की नाही कधी? कोमल मॅडम, एकाच झाडाला सगळी फळं येत नाहीत, समजलं का? किती अपेक्षा कराव्या मुलाकडून. आणि हे सगळ्या डिमांड आणि नखरे लग्न होईपर्यंतच असतात. एकदा का लग्न झालं की कसा तरी संसार करतातच. आणि कोमल हसून म्हणाली, जिजू आहेत, एका झाडाला सगळी फळं आहेत असं मला समजते, कळलं का? माझा नवरा कसाही असला तरी आता मला तो आवडतो. आणि चैतन्य लगेच म्हणाला, ए राहुल क्या बात है यार, आता इस बात पर पार्टी हो जाए. आणि राहुल मला दिली हुरडा पार्टी. आणि अर्जुनराव मयुरीकडे बघून म्हणाले, मयू सगळं खायचं, शिल्लक ठेवू नकोस, हाडकं चावून खाऊ नकोस बरं का, कळलं का? ती म्हणाली, कळलं मला, आता माझ्यावर घसरू नका, चला घरी दाखवते तुम्हाला. आणि अर्जुनराव म्हणाले, ही माझी वर्ल्ड फेमस धमकी बरं का, घरी या मग दाखवतेच तुम्हाला. आणि हे वाक्य ऐकल्याशिवाय झोपच येत नाही. तसे सगळे थोडे थोडे हसले. मयुरी गप्प बसली आणि पुन्हा तिची कळ काढत अर्जुनराव म्हणाले, ए ऐका सगळ्यांनी, सासरवाडीला दगडं खायला कोण कोण जाणार? म्हणजे धोंडे रे. आणि अभि म्हणाला, मी तर नाही जाणार, तिकडचे धोंडे खाण्यापेक्षा घरची माती खाल्लेली बरी. चैतन्य म्हणाला, अभि यार पोशाख असतो, जायचं ना. आणि राहुल मला, चैतन्यराव फुकट पोशाख नाही मिळणार, जाताना सासूबाईला जोडवी घेऊन जायचं आहे, ती पण सोन्याची, तर पोशाख करणार, ही प्रथा आहे. आणि चैतन्य म्हणाला, ए बाबा राहुल, हल्ली सोनं चांदी किती महागला आहे, त्यापेक्षा आपल्या घरच्या घरी धोंडे खाल्लेले बरे. मेघा तू मला धोंडे मार, मी तुला धोंडे मारतो आणि आपण दोघे धोंडे खाऊ. तसे सगळे खूप हसले. मग अशीच मस्करी करत जेवण झालं. आणि सचिन म्हणाला, अर्जुन उद्या आपण शिवाजी युनिव्हर्सिटीत जाऊया का, थोडंसं काम आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, जाऊया की, त्यात काय? आणि मयुरी म्हणाली, मी तर अजून युनिव्हर्सिटी बघितलीच नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, काय? खरंच, जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणतात ते असं. मयुरी, किती लांबून लोक येतात बघायला युनिव्हर्सिटी आणि तू अजून बघितली नाही? मयुरी म्हणाली, आता योग नाही आला तर मी काय करू? आणि अर्जुनराव म्हणाले, ओके मग उद्या जाऊया, उद्या योग आहे असं समज. ती म्हणाली, नको, पण आता ऐकतील. ते अर्जुनराव कसले, तो तिला दुसऱ्या दिवशी युनिव्हर्सिटीत घेऊन गेला. सचिन त्याचं काम करायला आत गेला. आणि अर्जुनराव म्हणाले, हे बघ मी इथे आलो होतो, काही दिवस मी इथे राहायलासुद्धा होतो बॉईज हॉस्टेलला. आणि मयू इथून ना सगळा जंगल एरिया सुरू होतो आणि इथून पुढे तू गेलीस ना तर सगळी मुलं मुली तोंडात तोंड घालून किस करताना दिसतील, दुसरा काही सीन नाहीच. आणि हे ऐकून मयुरी चकित झालेली, म्हणजे बाई गं, काही लाजवीज आहे की नाही? आणि काय हो, तुम्ही कशाला बघत बसला त्यांच्याकडे, आणि तुमच्यासोबत नव्हते का कोणी तसलं करत बसायला? आणि अर्जुनराव म्हणाले, हे काय, तेव्हाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच तर तुला घेऊन आलो, असं म्हणून एका झुडपाच्या आडच तिच्या ओठांवर ओठ ठेवून किस केला. आणि ती शहारून गेली आणि हसून म्हणाली, निर्लज्ज कुठले. मग आता युनिव्हर्सिटी फिरून झालं, महालक्ष्मीसुद्धा फिरून झाली, रंकाळ्याला पुन्हा एकदा जाऊन आले आणि पुन्हा घरी गेले. आणि मयुरी म्हणाली, अहो यावर्षी प्रीतीला इथं बोलवायची, म्हणजे बोलवायची रक्षाबंधनाला, तुम्ही अजिबात जायचं नाही. अर्जुनराव म्हणाले, आता तुझी मैत्रीण आहे, तू बोल तिच्याशी. मग आता बघता बघता धोंडा महिना लागला आणि एक दिवस वेळ काढून ते दोघेही धोंडे खायला गेले. आणि अर्जुनराव म्हणाले, अरे यार चिलखत विसरलं,
ती काहीच न कळून म्हणाली, चिलखत? आणि ते कशाला? अर्जुनराव म्हणाले, त्या धोंड्यांनी मी जखमी झालो तर, म्हणून चिलखत हवं होतं. आणि ती हसायला लागली. मग आता सासरवाडीमध्ये अर्जुनरावांनी जेवण करून सासरेबुवांसोबत खूप गप्पा मारल्या. शेतात काय काय करणार त्याचा प्लॅन सांगितला आणि सगळ्यात जास्त भर होता शेळीपालन आणि कुक्कुटपालनावर. आणि स्वारी रात्री उशिरा झोपली आणि किती सकाळी उशीर झाला तरी उठलाच नाही. मयुरी हसर म्हणाली, अहो तुमच्या शेळ्या सुटल्या आणि गेल्या दुसऱ्याच्या शेतात आणि तुमची कोंबडी गेली दुसऱ्याच्या कोंबड्यासोबत पळून आणि तुम्ही झोपा काढताय होय. तसे अर्जुनराव खडबडून जागे झाले आणि मयुरी खूप हसायला लागली त्याच्याकडे बघून.